अकोल्यातील सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यामध्ये अटकेतील महिलेकडे शरीर सुखाची मागणी करणारा सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेश जाधवचं निलंबन झालंय। या प्रकरणी सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात एआयएस राजेश जाधव विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झालाय। तुझ्या मुलीला माझ्याकडे पाठव असं राजेश जाधवने म्हटल्याचा आरोप अटकेतल्या महिलेने केला। ही घटना वरिष्ठांना कळल्यावर संतप्त वरिष्ठांनी राजेश जाधववर हात उगारला, पण वर्दी असल्यानं त्याने हात आवरता घेतला। फरार झालेला राजेश जाधव अखेर पोलिसांच्या हाती लागला। ती महिला आम्ही लॉकअपमध्ये टाकल्यानंतर एक एएसआय त्या ठिकाणी राजेश जाधव नावाचा एएसआय त्या ठिकाणी गेला आणि तो अर्वाच्य भाषेत बोलून तुझ्या मुली सोबत मला पाठव, मला 10,000 रुपये देतो असं अर्वाच्य भाषेत बोलला। ती गोष्ट आमच्या जेव्हा कानावर आली त्यावेळेस आम्ही ताबडतोब लॉकअपला गेलो, त्या महिलेचा जबाब घेतला, सदर एएसआय विरोधात गुन्हा दाखल केला आणि वरिष्ठांना त्याबाबत माहिती दिली। माननीय पोलीस अधीक्षक सरांनी त्याला तात्काळ निलंबित केलेलं आहे। पुढील कारवाई सुरू आहे। तर राजेश जाधव संदर्भात राज्य महिला आयोग माजी सदस्य डॉक्टर आशा मिरगेंनी एक खळबळजनक दावा केलाय। राजेश जाधव संदर्भात अनेक गोष्टी कानावर आल्या, त्याची तक्रार न झाल्यानंच त्याची हिंमत वाढली असा आरोप डॉक्टर आशा मिरगेंनी केला। तर राजेश जाधववर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी राष्ट्रवादीचे अमोल मिटकरी यांनी केली। जाधव नावाचा एएसआयनी अशा पद्धतीच्या एका आरोपी असलेल्या महिलेला ज्या पद्धतीने ती मागणी केलेली आहे शरीर सुखाची, ही बाब अत्यंत गंभीर आहे। याची दखल राज्य सरकार नक्कीच घेणार आणि आता नवीन कायदा दोन्ही सभागृहामध्ये पारित झालाय। राज्याचे गृहमंत्री त्याबाबत अत्यंत जागरूक आणि सक्षम आहेत। कठोरात कठोर शिक्षा त्या व्यक्तीला झाली पाहिजे। राजेश जाधवच नाही, अशा पद्धतीचे जे सगळे गुन्हेगार आहेत, थोडंसं सामाजिक दृष्टिकोनातून आणि प्रशासकीय दृष्टिकोनातून जी आपल्याच्यानी दिरंगाई किंवा बोट चेपेपणा होतो, त्यामुळे हे निर्धावलेपण आणि या स्पेशली राजेश जाधवच्या संदर्भात तर मला खूप आवर्जून वाटतं की त्याला हे वाटलं की मी वर्दी घातलेली आहे, आता माझं कोण काय करणार। यामुळे त्याचा तो बेशरमपणा, त्याचं ते निर्धावलेपण, त्याचं ते त्या बाईला मोलेस्टेट करण्याचं धैर्य ते वाढलं असं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।